गेल्या अनेक दिवसापासून पुणे पोलीस, विशेषतः पुणे वाहतूक पोलीस हे ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय आणि या निमित्ताने त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून कारवाईचा जणू धडाकाच लावलाय. याच पार्श्वभूमीवर काल धुलवड होती आणि या धुलवडीच्या निमित्ताने पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि ट्रिपल सीट अशा स्वरूपाची कारवाई केली आणि त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डीसीपी मनोज पाटील सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल की काल कशा पद्धतीची काय स्वरूपाची कारवाई करण्यात आली? काल आम्ही असं ठरवलं होतं की अख्खा दिवस कारवाई करायची. पूर्वी असं होतं की 2-3 तास पोलीस कारवाई करायचे आणि मग नागरिकांना वाटायचं आता पोलीस गेले असतील म्हणून बाहेर पडतील. तेव्हा दिवसभरामध्ये 30 पेक्षा जास्ती लोकेशनवरती साधारण 300 पेक्षा जास्ती पोलीस तैनात करण्यात आले होते आणि सकाळी जी कारवाई सुरू झाली ती रात्री उशिरा किंवा अगदी पहाटेपर्यंत सुरू राहिली. एका दिवसामध्ये पुणे शहरामध्ये 455 मद्यपी वाहन चालक सापडले. यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि या सर्वांचे खटले मान्य न्यायालयासमोर जाणार आहे. या सगळ्यांना आज आम्ही समुपदेशनासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आम्ही त्यांना दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे काय होतं, कशा पद्धतीनं त्यांचा कंट्रोल वाहनावरचा कमी होतो आणि नागरिकांना आणि त्यांना स्वतः धोका निर्माण होऊ शकतो याबद्दलची जाणीव सुद्धा करून देणार आहे. अर्थात त्याच्यानंतर मान्य न्यायालयासमोर गेल्यानंतर न्यायालय सुद्धा शिक्षा करेल. आपल्याला कल्पना असेल की काही जणांना जेलची हवा सुद्धा खायला लागली होती. जे रिपीटेड मद्यपी वाहन चालक आहेत यांच्यावरती आता आणखीन कडक अशा पद्धतीची कारवाई केली जाईल. आम्ही माननीय न्यायालयासमोर हे मांडणार आहे की हे रिपीटेड ऑफेंडर आहेत आणि रिपीटेड ऑफेंडर्सला मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे जास्ती शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे यांना जेलची शिक्षा व्हावी अशा पद्धतीचा आम्ही माननीय न्यायालयासमोर मागणी करणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर गुन्हे करणाऱ्यांमध्ये म्हणजे ट्रिप्सी असेल किंवा बाकीचे अन्य गाडी चालवताना गुन्हे जे होतात त्यामध्ये अल्पवयीन मुलांचं प्रमाण देखील अधिक आहे आणि ते वाढतंय. तर त्याविषयी काय कारवाईचा काही प्लॅन तुमच्याकडे आहे? मी अल्पवयीन जर कोणी वाहन चालवत असेल तर ते वाहनामध्ये कारवाई ही फक्त त्या अल्पवयीन चालकाच्या विरुद्ध नाही होत, तर त्याला ज्यांनी वाहन दिलं तर त्याचे जे पालक आहेत याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करतोय. या व्यतिरिक्त या वाहनावरती सुद्धा कारवाई होती. तर त्याच्यामुळे जर कुणीही अल्पवयीन वाहन चालकाला गाडी चालवायला देत असेल त्यांनी कृपया असं करू नये, कारण त्यांच्यावरती वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. या व्यतिरिक्त लायसन्सच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सुद्धा त्या अल्पवयीन वाहन चालकाला लागू होईल. त्याला लवकर मिळणार नाही लायसन्स आणि ही खरं तर गंभीर अशा पद्धतीचा अपराध आहे. सर्वांनी काळजी घ्यावी की ज्याच्याकडे लायसन्स आहे त्यांनीच गाडी चालवावी. एकंदरीत आज जे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये जवळपास 900हून अधिक जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत त्यांच्यावर कारवाई डिस्ट्रॉय केलेत ते पोलिसांनी. तर त्याबद्दल काय सांगा? एक आम्ही वाहतूक पोलिसांचं तपासणी केली होती आणि आम्हाला असं कळालं की साधारण 8 ते 9% वाहतूक पोलिसांना परमनंट अशा पद्धतीचं इयर डॅमेज वेगवेगळ्या डिग्रीचं झालेलं दिसलं. यामध्ये वाहनांचे आवाज, हॉर्न्स किंवा हे मॉडिफाईड सायलेन्सर हे एक महत्वाचं कारण आहे. जर वाहतूक पोलिसांना एवढा झाला असेल, नागरिकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याच्यामुळे त्रास होतो. म्हणजे आजारी लोक असतील, वृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, यांना या कर्कश हॉर्नमुळे खूप त्रास होतो. आणि माननीय पोलीस आयुक्त सरांच्या सूचनेप्रमाणे आमच्या डीसीपी ट्रॅफिक आणि टीमने 2850 अशा दुचाकी वाहनांवरती कारवाई केली. यापैकी साधारण 880च्या आसपास सायलेन्सर जप्त सुद्धा केले, जे आज आपण डिस्ट्रॉय केले की त्यांनी पुन्हा त्याचा वापर करू नये, कारण हे सगळे मॉडिफाईड आणि चुकीच्या पद्धतीचे आहेत आणि याच्यातून फटाक्यासारखे आवाज किंवा असे कर्णकर्कश अशा पद्धतीचे आवाज निघतात. याच्यामुळे सोसायटी, नागरिक सर्व ठिकाणी याचा त्रास होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांची ही कारवाई अशीच पुढे सुरू राहील. जे कोणी लावणारे लोक आहेत किंवा गॅरेजवाले आहेत त्यांना मला विनंती करायची की कृपया असं करू नका, कारण तुमच्यावरती सुद्धा कारवाई होईल. बीएनएसच्या सेक्शन नुसार असे सायलेन्सर बसवणं किंवा त्याला मॉडिफाय करणं हे अयोग्य आहे आणि याची कडक अशा पद्धतीची कारवाई होईल. तर आपल्यासोबत होते डीसीपी मनोज पाटील की ज्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर नियम मोडाल तर सावधान, कारण पुणे पोलिसांची आता तुमच्यावर नजर असणार आहे.